श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य ऐकृत सिद्धारूढ वैभव बेल सातवा भाग 3. मठात एके दिवशी एक प्रसिद्ध कारागीर आला. सिद्धारूढ महाराजांचे दर्शन घेतल्यावर त्याने त्यांना विनंती केली की आपल्यासारखा हुबेहूब मी एक लाकडी पुतळा तयार करणार आहे, म्हणून मला आपण आशीर्वाद द्यावा. पुढे महाराजांच्या आज्ञेने त्याने पुतळा बनविला, पण त्याला दृष्टी करणे साधेनासे झाले. त्यावर तो महाराजांच्याकडे आला आणि त्याने आपली अडचण त्यांच्या पुढे सांगितली. कलावंत हा समाजामध्ये जेव्हा आपली कला व्यक्त करतो, त्यावेळी त्याच्या मनात कीर्तीची व पैशाची हाव असते. तसेच अमक्या कलेत मी निपुण आहे ही जागृती पण त्याच्या ठिकाणी असते. तेच एखाद्या सिद्ध पुरुषाकडे जेव्हा तो आपली कला व्यक्त करतो, तेव्हा त्याच्या मनात फक्त एका आशीर्वादाचीच अपेक्षा असते. आपण कलेत निपुण असल्याचेही तो यावेळी विसरून जातो. महाराज म्हणाले, उद्या सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत दृष्टी करण्याचा प्रयत्न कर. त्याप्रमाणे केल्यावर त्या कलावंताला त्यात यश आले. त्यानंतर तो पुतळा काचेच्या कपाटात घालून ठेवण्यात आला असून अद्यापही पाहावयास मिळतो. त्या पुतळ्याकडे पाहिले असता नवीन माणसांना जणू महाराजच बसल्याप्रमाणे भास होतो. सिद्ध पुरुषांचे बोलणे केव्हाही तत्वप्रधान असते. एके दिवशी एका भक्ताने सिद्धारूढ महाराजांकरिता लिंबाचे सरबत करून आणले होते. महाराजांची नेहमीची सवय म्हणजे अशी की कोणी काही पदार्थ पुढे आणून ठेवले की त्या माणसाला वाईट वाटू नये म्हणून त्यातील अत्यल्प अंश का होईना आपण ग्रहण करायचा. त्यावर जवळ हजर असलेल्या मंडळींना वाटावयास सांगायचे. त्याप्रमाणे ते पन्हे आपण घेण्यासाठी महाराजांनी बाजूला पडलेली एक नारळाची करटी उचलली आणि त्यात थोडे सरबत ओतले. तोच एका भक्ताने थांबा महाराज, मी फुलपात्र घेऊन येतो असे म्हटले. तेव्हा का यात प्यायल्यास काय होते असा भक्तास त्यांनी प्रश्न केला. हे पात्र फुलपात्रापेक्षा मला अपवित्र वाटते. महाराज म्हणाले, परमेश्वराने निर्माण केलेली वस्तू आहे तशीच आहे. ती पवित्र नाही किंवा अपवित्रही नाही. ईश सृष्टीवर जेव्हा जीव आपली सृष्टी निर्माण करतो, तेव्हा वस्तू वाईट किंवा चांगली असा भेद उत्पन्न होतो व भेद बुद्धी मात्रे करून संसार पाठीशी लागतो आणि सुख-दुःखाचे हिसके बसतात. तो भेद घालविण्यासाठीच नाना साधनांची खटपट करावी लागते. वस्तू तर स्वतः सिद्ध सर्वदा सारखीच आहे. तिच्यात कालत्रयी भेदभाव उत्पन्न होत नाही. असे असता चिखलाने हात भरवावे आणि ते धुवून काढण्याच्या खटपटीला लागावे, त्याप्रमाणे आधी अभेद वस्तूच्या ठिकाणी भेदभाव कल्पून घालविण्यासाठी धडपड करणे हा वाया खटाटोप का करावा. वास्तविक काही घालवायचेही नाही आणि मिळवायचेही नाही. साधकाचे काम म्हणजे फक्त स्वरूप अज्ञानाविषयी जे अज्ञान आहे ते नाहीसे करायचे इतकेच. एकदा सिद्धारूढ महाराज जंगलातून चालले असता त्यांचे समोरून एक गाय पळत पळत गेली. थोड्या वेळाने एक कसाई धावत धावत आला. त्याने महाराजांना इकडून गाय गेलेली पाहिलीत का असा प्रश्न केला. तेव्हा ज्यांनी पाहिले त्यांना सांगता येत नाही, ज्यांना सांगता येते त्यांनी पाहिले नाही, असे महाराजांनी त्याला उत्तर दिले. याचा अर्थ असा की डोळ्यांनी पाहिले पण त्यांना बोलता येत नाही आणि ज्या तोंडाला बोलता येते त्याने पाहिले नाही. एकूण या बोलण्याने हा कोणीतरी खुळा असावा असे समजून तो कसाई पुढे गेला. रामानंदांचा शिष्य भक्त रोहिदास हा चांभाराचा धंदा करीत असे. तो गोरगरिबांचे जोडे मोबदला न घेता दुरुस्त करून देई. त्याने आपल्या दुकानात कातड्याचा एक देव्हारा बनवून त्यात छोट्याशा विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती बसविल्या होत्या. रोज अंघोळ झाली की प्रथम तो विठ्ठल रखुमाईची पूजा करी आणि त्यावर आपल्या धंद्याला लागे.
एके दिवशी रस्त्यावरून जाता जाता एका ब्राह्मणाचे लक्ष त्या देव्हाऱ्याकडे गेले. तेव्हा रोहिदासाला उद्देशून तो म्हणाला, रोहिदास, हे काय केलेस? कातड्याच्या देव्हाऱ्यात देवाला बसवून तू भयंकर पापाचा साठा करीत आहेस. तू भक्त म्हणून घेतोस, पण ही तुझी करणी देवाला कशी आवडेल? तेव्हा महाराज, कातडे अपवित्र आहे ही गोष्ट खरी आहे, पण जगात कातड्याशिवाय दुसरे आहे काय? त्याचे अंतर्यामी परमेश्वर आहे, म्हणून हे एकाएकी आपल्या लक्षात येत नाही. थोडेसे सूक्ष्म निरीक्षण केले असता असे दिसून येते की कातड्याचा हत्ती त्याला चालवणारा माहूत कातड्याचा आणि त्यावर बसणारा राजा पण कातड्याचा. गाय कातड्याची, दूध कातड्यातून येते. दूध काढणाऱ्याचा हात कातड्याचा आणि दूध पिणाऱ्याचे तोंड पण कातड्याचे. देवापुढे मृदंग, ढोल, नगारा इत्यादी वाद्ये जी वाजविली जातात त्या सर्वांना कातडे वापरले जाते. ऋषी, मुनी, सिद्ध देवाचे ध्यान करीत असता बसायला हरणाचे कातडे घेतात. उमापती शंकराला तर वाघाच्या कातड्याशिवाय चालत नाही. एकंदरीत कातड्याशिवाय काही नाही. देव हा पतित पावन आहे. त्याचा स्पर्श झाल्यावर हा कातड्याचा देव्हारा आता पवित्र अपवित्र राहील तरी कसा? असे रोहिदासाने उत्तर दिले. सिद्ध पुरुष आधी जगाचा फोलपणा लक्षात आणून देतात आणि त्यावर सत्याचा उपदेश करतात. एके दिवशी किसा गौतमी या नावाची एक स्त्री गौतम बुद्धाकडे आली आणि म्हणाली, माझा एकुलता एक पुत्र होता, तो सर्पदंशाने मरण पावला. त्यावर कुठे औषध मिळेल का या आशेने मी अनेक ठिकाणी फिरले, परंतु उपाय सांगणारे मला कोणीच भेटले नाही. तेव्हा आपण कृपा करून माझ्या मुलाला एकदा जिवंत करा. ज्या घरात आजवर कोणीच माणसे मेली नाहीत, त्या घरातून एक मुठभर मोहरी घेऊन ये, म्हणजे मी तुझ्या मुलाला औषध करून देईन, जेणेकरून तो जिवंत होईल. असे त्यांनी तिला सांगितले. त्यावर ती स्त्री पुष्कळशी घरे फिरली, परंतु असे एकही घर तिला सापडले नाही. त्यामुळे शेवटी निराश होऊन ती परत गौतमाकडे आली. तेव्हा त्यांनी तिला उपदेश करून भक्ती मार्गाकडे वळविले. सिद्ध पुरुष सहज बोलून जातात, पण त्यातील गूढार्थ मात्र मागाहून लक्षात येतो. शिर्डीत एके दिवशी साईबाबांच्या दर्शनार्थ डॉक्टर पिळे हे आले आणि म्हणाले, माझ्या पायाला एक गळू झाले आहे. पुष्कळ औषधे केली तरी बरे होईना. ऑपरेशन करून घेण्याची माझी इच्छा नाही. तेव्हा बाबा, तुम्हीच काहीतरी यावर उपाय सांगा. त्यावर बाबांनी, काही दिवस तू इकडे राहा. एक दिवस कावळा येऊन तोच मारील, मग बरे वाटू लागेल, असे त्यांना सांगितले. पिळेंना उतरायला दिलेल्या खोलीत जरासा अंधार होता. एके दिवशी पिळे खिडक्या बंद करून खोलीत निजले होते. तेव्हा कंदिलात तेल घालणे, दिवे लावणे ही कामे करणारा अब्दुल काहीसे आणण्याकरिता भराभर खोलीत गेला. चुकून त्याचा पाय गळूवर पडला व पायाच्या धक्क्याने गळू फुटले. थोड्या वेळाने पिळे बाहेर आले. त्यांनी हकीकत बाबांना सांगितली. तेव्हा बाबा म्हणाले, मी जे काय सांगितले होते कावळा येऊन टोचेल त्याप्रमाणे झाले, कारण मी अब्दुलला कावळा म्हणतो. अक्कलकोट स्वामींच्याकडे एके दिवशी एक बाई आली आणि म्हणाली, 5-6 वर्षापासून मी संधिवाताने आजारी आहे. पुष्कळ औषधे करून पाहिली, तरी काही परिणाम झाला नाही. तेव्हा 100चे 50 झाल्यावर तुझा रोग बरा होईल. आता तू जा, असे सांगून स्वामींनी तिची पाठवणी केली. स्वामींच्या बोलण्यातला अर्थ तिला समजला नसल्याने तिच्या मनात स्वामींचे वचन सारखे घोळू लागले. पुढे 1.5 वर्षांनी तिच्या नवऱ्याला पेन्शन आली. त्यावर ती औषधाशिवाय रोगमुक्त झाली. तेव्हा 100चे 50 झाल्यावर
हा स्वामींच्या बोलण्यातील भावार्थ तिच्या लक्षात आला. कारण तिच्या नवऱ्याला 100 रुपये पगार होता. सिद्ध पुरुषांच्या हातून कोणतेही अपवित्र किंवा लोकहिताला बाधक असे कृत्य होत नाही. ते इतके उदार असतात की अपकाऱ्यावरही उपकार करतात. एकदा समर्थ रामदास काही शिष्यगणांसह माहुली क्षेत्राला चालले असता वाटेत दत्ताजी न्हावी म्हणाला, महाराज, 2 दिवसांचे उपोषण आहे, करिता आपण थोडा वेळ थांबावे. म्हणजे मी शेजारच्या शेतातून हुरड्याची कणसे आणून हुरडा भाजतो. थोडा हुरडा खाऊन पाणी पिऊन मग मार्गस्थ व्हावे. म्हणजे चालायला अंगी जोर येईल. समर्थ एकही शब्द बोलले नाहीत. तरी दत्ताजी शेताकडे गेला आणि त्याने शेतकऱ्याजवळ 5 कणसे मागितली. पण तो शेतकरी देण्यास कबूल झाला नाही. तेव्हा आपण ज्या अर्थी बोललो त्या अर्थी काही झाले तरी कणसे नेलीच पाहिजेत, असे म्हणून दत्ताजीने भराभर थोडी कणसे उपटली व हुरडा भाजून समर्थास नेऊन दिला. वास्तविक गुरूंची आज्ञा नसताना त्याने ते काम करायला नको होते. परंतु भावनेच्या भरात तो विचार त्याच्या मनात आला नाही. त्याच्या आग्रहास्तव तो हुरडा समर्थांनी हातात घेतला. आता तोंडात टाकणार इतक्यात शेतकरी रागारागाने समर्थांजवळ आला आणि त्याने तेथे पडलेली हुरड्याची धाटे घेऊन समर्थांच्या पाठीवर ओढली व मनसोक्त शिव्या देऊन तो परतला. दत्ताजी शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जाणार इतक्यात समर्थांनी त्यास चूप बसविले. थोड्या वेळाने शिवाजी राजे समर्थांच्या दर्शनार्थ आले. त्यांच्या कानावर ही गोष्ट जाताच त्यांनी त्या शेतकऱ्याला पकडून अडविले आणि महाराज, या नराधमाला कोणती शिक्षा करू असे असे विचारले. समर्थ म्हणाले, मी सांगेन ती शिक्षा तू करण्यास जर तयार आहेस तर एक तलवार व एक मराठी शाहीचा पोशाख आणेव. त्यावर समर्थांनी त्या शेतकऱ्याला जवळ बोलाविले आणि तो पोशाख त्याला घालावयास सांगितले व त्याच्या हातात तलवार दिली आणि म्हणाले, शिवबा, हा शूर मराठा तुझ्या सैन्यात चांगला शोभून दिसेल. संत जयराम स्वामी यांचा एक श्रीमंत शिष्य होता. गुरुमुखाने श्रवण आणि गुरूंची सेवा केल्याशिवाय परमार्थात उन्नती होत नाही. म्हणून तो लाभ घेण्यासाठी त्याने जयदेवांना आपल्या घरी बोलावून नेले. तो रोज नियमित श्रवण करी आणि एरवी त्यांच्या सेवेत तत्पर राही. श्रवण केलेल्या गोष्टींचे सारखे मनन करीत असल्याने सावकार सत्वर निशंक झाला. त्यावर आपले काम आता संपले असे म्हणून जयदेव स्वामी स्वस्थानी जाण्यास निघाले. ते रथात बसल्यावर सावकाराने गुरुपत्नीसाठी काही बहुमोलाच्या वस्तू सेवकांकडे दिल्या आणि गुरुपत्नीच्या स्वाधीन करण्यास त्यास सांगितले. ही गोष्ट पातळीवर असलेल्या चोरांना समजली. रथ गावाबाहेर जाताच चोरांनी रथ अडवून जयदेवांना ठार करण्याचा विचार केला. परंतु रथासमीप जाताच त्यांचा विचार बदलल्यामुळे त्यांनी जयदेवांचे फक्त हात पाय तोडले आणि त्यांना एका पडक्या विहिरीत टाकून देऊन रथातील त्या वस्तू घेऊन ते निघून गेले. इतक्यात शिकारीला आलेल्या एका राजाचे लक्ष सहज त्या विहिरीकडे गेले. तेव्हा त्याला विहिरीत कोणीतरी एक तेजस्वी पुरुष दिसल्यावरून त्याने जयदेवांना वर काढविले आणि त्यांना वंदन करून आपली अशी अवस्था कोणामुळे झाली हे कृपा करून सांगावे अशी प्रार्थना केली. तेव्हा मी उपजतच असा आहे असे जयदेवांनी उत्तर दिले. त्यानंतर
राजाने जयदेवांना आपल्या वाड्यात बोलावून नेले. आज आपला भाग्योदय झाला असे वाटून राजाला अतिशय आनंद झाला. राजाने त्यांना कनकासनी बसवून त्यांची यथासांग पूजा केली आणि सेवा मागविली स्वतःसाठी सेवा मागितली. तेव्हा जयदेव स्वामींनी बाबा, बैरागी, संन्यासी, साधू हे सर्व मद्रूप समजून त्यांना तू भोजन देत जा, असे सांगितले. गुरु आज्ञेप्रमाणे राजा संत सेवा व्रत चालवू लागला. राजाची कीर्ती दूरवर गेल्यामुळे दिवसेंदिवस अतिथींची संख्या वाढत चालली. एके दिवशी जयदेव स्वामींचे ज्यांनी हात पाय तोडले ते चोर साधूच्या वेशाने राजद्वारी आले. तेव्हा राजसेवकांनी नेहमीप्रमाणे हात पाय धुवायला पाणी देऊन पाय पुसावयास वस्त्र दिले. नियमाप्रमाणे जयदेवांचे दर्शन घडविले. जयदेवांना पाहताच त्यांना मागील आठवण झाली. जयदेवांनी जर आपल्याला ओळखले तर आपली अवस्था काय होईल, या विचाराने त्या उभयतांच्या छातीत धडकीच भरली. इतक्यात जयदेव त्यांच्याकडे बोट करून राजाला उद्देशून म्हणाले, हे थोर साधू आहेत. यांची सर्व काही नीट व्यवस्था ठेव. जर यांच्या सेवेत दुर्लक्ष होईल तर आजवर केलेले तुझे सर्व पुण्य जाईल. हे ऐकून आपणास जयदेवांनी ओळखले नाही असे वाटून चोरांना आनंद झाला. त्यावर सेवकांनी त्यांना साधूची उतरण्याची जागा दाखविली. रोज पंचपक्वान्नांचे भोजन मिळे, परंतु वेशधारी साधू दिवसेंदिवस पुष्ट होण्यापेक्षा रोडत चालले. एके दिवशी राजाने याबद्दल जयदेवांना प्रश्न केला. तेव्हा जयदेव म्हणाले, राजा, संत केव्हाही विषयभोगाविषयी निरीच्छ असतात. त्यामुळे त्यांचे मन रमत नाही. यापुढे त्यांची येथून जाण्याची जर इच्छा दिसली तर तू त्यांना राहण्यासाठी आग्रह करू नको. त्यांच्या इच्छेप्रमाणे द्रव्य भूषण आदी देऊन त्यास एकदा पाठवून दे. दुसऱ्या दिवशी त्या वेशधारी साधूंनी राजाजवळ गावाला जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा राजाने गुरु आज्ञेप्रमाणे त्यांना इच्छित वस्तू देऊन त्यांची पाठवणी केली. सिद्धपुरुषांच्या वागण्यातील गूढ सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. एका वर्षी महाशिवरात्रीस 1 महिना असताना मठातील दोन्ही तळ्यातील पाणी आटले. तेव्हा शिष्य समूहाला उद्देशून सिद्धारूढ महाराज म्हणाले, या वर्षी पाणी आटल्यामुळे महाशिवरात्रीचा उत्सव करायला जमणार नाही. करिता यंदा उत्सव नाही म्हणून आधीच लोकांना कळविणे बरे. शिष्यमंडळी म्हणाली, महाराज, पाण्याच्या अडचणीमुळे उत्सव रहित करू नये. आम्ही लांबून पाणी आणण्यास तयार आहोत. दुसरे दिवशी सकाळी महाराज शयनगृहातून जे बाहेर आले ते हातात एक मोगा घेऊन भराभर सरोवराकडे गेले आणि आत उतरून मध्यभागी जाऊन बसले. त्यांनी समोर मोगा ठेविला आणि तो हाताने झाकून आकाशाकडे ते पाहू लागले. थोड्या वेळाने उठून ते आपल्या खोलीत गेले. त्यावर 2 तासांनी आकाश अभ्राच्छादित झाले आणि पाऊस पडून लगेच दोन्ही तळी तुडुंब भरून गेली. हे पाहून भक्तगणास महाराजांच्या दैवी सामर्थ्याची अधिक कल्पना येऊन त्यांची श्रद्धा द्विगुणित झाली. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.